नमस्कार. आपल्या किचनमध्ये आज रेसिपी नाही बनवलेली. आता सण आलेत, गणपती गौरी, त्यामुळे आपण हे पूर्वतयारी करून ठेवायची आहे. आता गणपती आणि गौरी या सणाला आपल्याला फराळाचे पदार्थ, मोदक, अजून खीर वगैरे खूप सारे अशा गोडाचे पदार्थ बनवायचे असतात. त्यामुळे ही पूर्वतयारी केलेली आहे. चला तर मग कशी केली पाहूया. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. हे मी सर्व जिन्नस घेतलेत. 1 किलो गूळ घेतलाय, अर्धा किलो खोबरं, 1 किलो साखर, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ते आणि ही वेलची 1.5 तोळा वेलची घेतलेली आहे सोलून. त्याला गरम करून घ्यायचं. ह्या दिवसामध्ये थोडीशी अशी चिमल्यासारखी असते, थोडीशी गरम करायची म्हणजे ती छान बारीक होते. थोडीशी फुगल्यासारखी झाली की लगेच काढायची, जास्त काही भाजायची गरज नाही. काढून घ्यायची आता थंड होण्यासाठी आपल्याला एका साईडला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. मी अगोदर हे काजू खिसून घेते. ड्रायफ्रूट्स आपल्याला प्रत्येक मिठाईमध्ये शक्यतो लागतात, त्यामुळे हाताखाली खिसून जर ठेवलेले असेल तर मग आपण पदार्थ बनवायला घेतले तर झटपट बनतात. त्यासाठी ही पूर्वतयारी केलेली आहे. तुम्हाला जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हे काजू खिसून झाले, सर्व असे पातळच चॉप करून घेतलेत. त्याला आपण आता व्यवस्थित स्टोर करून ठेवायचे बरणीमध्ये. गौरी गणपतीमध्ये आपल्याला खूप कामं असतात, त्यामुळे अगोदर तर तयारी करून ठेवली तर नंतर सोपं पडतं. आता बदाम खिसून घ्यायचे, कापून पण घेऊ शकता. हे अशा पद्धतीने सर्व खिसून घ्यायचे. खिसून झालेले आहेत तर सध्या वाटीत भरायचे. आता पिस्ते घ्यायचे. पिस्ते शक्यतो कमी लागतात, त्यामुळे मी थोडेसेच घेतलेले आहेत. पिस्त्याची जास्त गरज पडत नाही मिठाईला, थोडेसेच लागतात. काजू बदाम जास्त लागतात. तुम्ही कशा पद्धतीने पूर्वतयारी करता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हातात पिठी साखर बनवून घ्यायची आपल्याला. मिक्सरमध्ये त्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायची. हे झाले आता आपली पिठी साखर तयार. तर वेलची पूड करून घेऊया आपण. आता छान थंड झाली ते लगेच कुटले जाते. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. वेलची बारीक करताना थोडीशी साखर घालायची, म्हणजे लगेच बारीक होती. मी नाही वापरली, ती कडक बनली एकदम गरम केल्यामुळे, त्याला गरज नाही पडली. पाहू शकता बारीक झाली. आणि आता हे सर्व जिन्नस तयार झालेले आहेत. गूळ, खोबरं, साखर, बदाम, काजू, पिस्ते आणि
वेलची पूड. आता आपल्याला हे सर्व जिन्नस भरून घ्यायचे, स्टोर करून ठेवायचे आपल्याला. वेलची भरून घेते अगोदर. वेलची लगेच पॅक करायची, नाहीतर त्याचा वास जातो. पिस्ते, त्याचं पण झाकण लावून ठेवायचे. बदाम, काजू अशाच पद्धतीने भरून ठेवायचे. मी असेच हाताने भरते, चमचा वगैरे काही वापरत नाही, असं पटकन होतात. झालेत आता हे ड्रायफ्रूट्स आपले भरून. आता साखर भरायची. साखर पण भरून तयार आहे. त्या पण बरणीला झाकण लावून बाजूला ठेवायचे. खोबरं भरायचे. आता खोबरं पण झाले भरून. आता गूळ भरायचा आहे. गूळ जास्त वेळ उघडा नाही ठेवायचा, नाहीतर त्याला पाणी सुटते. त्यामुळे लगेच त्याला पॅक झाकण लावून ठेवायचे. सध्या पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे पाणी सुटते गुळाला. सेंद्रिय गूळ वापरलाय मी. झाकण लावून ठेवायचे. हे तयार झालेत. आता सगळं बरण्यामध्ये भरून फोटो काढण्यासाठी परत झाकण काढले. लगेच लावून ठेवायचे. कशी वाटली तुम्हाला ही पूर्वतयारी? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे असे आपण नावं टाकून ठेवायचे. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खात राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल